नमस्कार. आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचे स्वागत. माझ्याबरोबर माझे पंच वांगडी आणि आदले सरपंच ॲडव्होकेट अमित सावंत, तसेच आदले सरपंच आणि विद्यमान पंच महेश कोनाडकर, सरपंच मेंबर संपदा आजगावकर, माझे मित्र पंच मेंबर मेयर फर्नांडीस, चेतना फर्नांडीस, चेतना पेडणेकर, आमचे राजेश मांद्रेकर, तसेच किरण सावंत हांगा पंच मेंबर सगळे उपस्थित आसात. प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे मुख्य कारण म्हणजे जो मांद्र्यान जेन्ना इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट PWD डिपार्टमेंट हांच्यांनी जे रस्ते खणून उडयल्या, जो MDR रोड आमचो, सो खऱ्या अर्थान पळोवपाक गेल्यार मांद्र्यान तेंच्यांनी अक्षरशः रोडांचो एक उद्ध्वस्त करून उडयल्या रस्ते. आणि आमचे जायते मांद्रेकारांक जे मांद्रे हरंबोल ह्या रोडान जे आमचे नागरीक वयतात त्या टायमार तांकां कितें सोंसचें पडटा. हांवें स्वता प्रत्यक्ष कालूच एक इन्सिडंट पळयला. आस्कावाडा जो मेन रस्तो जावन आसा ह्या रोडाचेर एक भुरगे, एक ल्हान सादारण एक 19 वर्साचे भुरगे, ते एक्सिडंट जालो ताका आनी थंय थंड जालें. हेच्या पयलीं अशेंच एक्सिडंट जावन आमचे बाबडे एक मांद्रेचे एक चली एक मरण पावलें. आणि हो जो इन्सिडंट प्रत्येक फावटी आमी जे आमचे लोकप्रतिनिधी आसात तशेंच PWD डिपार्टमेंट वारंवार आमी ही गोष्ट आमी तांकां सांगत आसता. जाल्यार आयज म्हाका दिसता थंयसरलो लोकल पंच मेंबर आनी आमचे पंचायतीची उपसरपंच तारा हटफडकर हेणे 10 वेळा तरी तांकां रिक्वेस्ट केली की ह्या रोडाचेर मातसो लक्ष घाला म्हणून, पण ताचेर कोणीच दाद आनी कोणीच लक्ष सुद्दां मारूंक ना. सो आयज अशें एक वायट दिसता की जेन्ना आमचे जे लोकप्रतिनिधी आसात, आमचे MLA जीत भाई आरोलकर हे ह्या सरकाराचे एक सरकारा बरोबर आसात आणि आमची कामां जायनात. आणि जे PWD डिपार्टमेंट जे जावन आसा हे मुख्यमंत्र्या कडेन, आणि आयज तो असेंब्लीन सगळें सारकें आसा, ऑल इज ओके अशें एक दाखोवन दिता. वायट दिसता की जेन्ना हे इन्सिडंट जेन्ना आमच्या गांवाचेर एक प्रसंग जाता आणि ल्हान भुरगीं जेन्ना हे अशे एक्सिडंट जातात आणि त्यांचे पाय फ्रॅक्चर जातात, तेन्ना एक पंच मेंबर एज अ सरपंच म्हणून लोकल पंच मेंबर जेन्ना तेंचे कडेन खबरीक वयता तेन्ना तेंची आवय बापूय आमचे कडेन पळोवन रडटा की ह्या रोडाक कोण लक्ष घालिना पळयना. तेन्ना एक खऱ्या अर्थान आमकां लज दिसता की हे रस्ते जे MDR जे रोड आसात हे पंचायतीन करचे व सरकारान करचे आणि आमी तांकां कितें आन्सर दिवचे, हेका फेस करचे पडटा बिकॉज फेलियर ऑफ PWD डिपार्टमेंट. सो हांगा जो पण बसला हांगासर गांव मिनिस्टर, ताका आमी कितले फावटी सांगला बाबा येवन पळय, कितें तरी कर, लक्ष घाल तेचेर, पण ताणें कांयच लक्ष घालूंक ना. सो आतां आमी हेचेर एक ठाम डिसिजन घेतला. हे सरकारा कडेन ह्या 24 वरां भितर जर ते होणकुलें जर पुरोवपाक जायना, ताका कितें तरी पॅचअप करपाक जायना, जाल्यार स्वता आमी देणगी काडटले गांवोगावी, अशी एक देणगी एक बॉक्स दवरतले आणि डोनेशन मागतले आणि थंयसर कितें करपाक जाय, जे कितें होणकुलां जर मनोवपाक जाय ती प्रथा आमी सुरू करतले. म्हाजे बरोबर आता म्हजे पंच वांगडी आणि आदले सरपंच ॲडव्होकेट अमित सावंत हे तुमकां कितें सविस्तर सांगतले. केले त्यानुसार जे MLA जे असता खंयच्याय मतदारसंघात त्या MLAचे प्राधान्य दिवपाक जाय तेणी की जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जो असता तो लोकांक व्यवस्थितपणान मेळपाक जाय. आणि बेश्टे म्हणटा ते लोकसभा इलेक्शनाच्या टायमाचेर ते रस्त्याची डागडुजी केली अशें दाखयलो, देखावो केलो आणि सगळे रस्ते आता तुम्ही जर बिंग अ रिपोर्टर जर तुम्ही व्हिज्युअल घेतल्यार तुमकां कळटलें की सगळे रस्ते व्हांवन गेल्ले आसा. हेंचे ही मांद्र्यानच परिस्थिती ना, ही हरमलाय तीच परिस्थिती आसा, मोरजे तीच परिस्थिती आसा, आगरवडे चोपडे तीच परिस्थिती आसा. सो बेसिक जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर रोडाच्या माध्यमांतल्यान जर लोकांक जर पुरव जर शकना जाल्यार तुम्ही MLA म्हणून सुद्धा त्या पदाचेर रावपाक हांव म्हणटा यू आर इनकेपेबल आणि इनकम्पिटंट. आमी एलिगेशन्स करना, पण आयज तुम्ही सरकारा बरोबर आसा. जर मांद्रे मतदारसंघाचे आमदार जर सरकारा बरोबर नसलेले आणि ही जर परिस्थिती आसलेली मतदारसंघाची जाल्यार आमी अंडरस्टँड करू शकता आसले. आणि गोयचे मुख्यमंत्री हे PWD सार्वजनिक बांधकाम खाते त्यांनी स्वतःकडे काब्राला काढल्यानंतर घेतला. पण आज परिस्थिती कितें करूं, वायट दिसता अक्षरशः की रस्त्यांची सामकी बिकट परिस्थिती जाल्लेली आसा मांद्रे गांवांत. इवन इन मोरजी, आगारवाडा चोपडे, हरमल तर तो कॉलेजीकडचो रस्तो आम्ही आमच्या ज्युरिस्डिक्शनाच्या बाहेर वचना, पण आमचेच रस्ते, आमचे इंटरनल रोड सुद्धा
जस्ट एक 3-4 म्हयने जाले आसतले ताका डांबार घातल्या, ते डांबार व्हांवन गेल्लेले आसा हेंचे. म्हणजे खंयच्या क्वॉलिटीचें काम हे सरकार करता. आनी असले जर कॉन्ट्रॅक्टर जर तुमी जर हायर करता PWD जाल्यार तांकां ब्लॅक लिस्टान घालपाचें. आनी आमची इतकीच मागणी आसा बिंग हे मांद्रे पंचायत म्हणून की लोकप्रतिनिधी कडेन, आमच्या आमदारा कडेन, की एटलिस्ट म्हणटात तशे रस्ते वेवस्थीतपणान मांद्रे मतदारसंघाक तांणी दिवच्या खातीर प्रयत्न करपाचे. नाजाल्यार इट वील बी अ बिगस्ट फेलियर ऑन द पार्ट ऑफ बिंग द MLA ऑफ द मांद्रेम कॉन्स्टिट्युएन्सी. बेश्टे देखावे करपाचे न्हू, आपण मुख्यमंत्री बरो आहा, मुख्यमंत्री आपली सगळी कामां करता म्हणून. हे रस्त्यांची दुर्दशा जाल्या पळय ती मुख्यमंत्र्या कडल्यान जशें आतां सांगलें की विदीन नेक्स्ट 24 hours 24 वरां भितर जर हे जे रस्ते जे फोंडकुलां पडले आनी जे व्हांवन गेले तेजे जर टेम्पररी जर तेजे सोलिंग करून जर दिले ना न्ही जाल्यार नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन कितें आहा पळय ती पंचायत मंडळ जशें सांगले त्या पद्दतीन आमी करतले, फुडें वतले. पळय जेन्ना पळय पेडणे तालुक्यांतले लोक ऑन बिहाफ ऑफ तुयेन नागरीक समिती हेच्या अपिलाचेर गॅदर जाले वीथ रिगार्ड्स टू तुयेन जे CSC जे म्हणटा 100 बेडेड हॉस्पिटल. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली काल सोमारा दिसा मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट केला की पोस्ट नोव्हेंबर काम कंप्लीट जातले आणि डिसेंबरच्या नंतर म्हणजे ते हॉस्पिटल कार्यान्वित जातले, स्टार्ट जातले म्हणून. आता त्यांनी डिसेंबर खंयचो तोय सांगूंक ना. 2024, 25, 26, 27 ते काय सांगलेले ना. डिसेंबर म्हटला आणि नोव्हेंबरय म्हटला त्यांनी. सो हांवें त्या दिसाय सांगलें पळय की नंबर 1 जर फटींग जर गोंयांत कोण आसा जाल्यार गोंयचो मुख्यमंत्री आसा. कित्याक तो ज्या पद्दतीन सांगता आनी त्या दिसा जे शिल्पकार म्हणटात पळय मनोहर भाईन ते फावंडेशन घातलेलें आनी तेन्ना आमचो पार्सेकर सर हेल्थ मिनिस्टर आसलेलो, त्यांनी टोटल त्याचे सगळे एम्युनिटीज एक्सप्लेन केल्लेले कितें कितें त्या हॉस्पिटलान आसतले ते. आनी ते इतले प्रदीर्घ काळ राजकारणाचो अनुभव आसलेले मनीस सांगता की फाल्यांच्यान सुद्दां जर हे इनकम्प्लीट काम जर स्टार्ट जरी केलें जाल्यार इट वील ऑलमोस्ट एक म्हणटात तशें आनी वरासभर तरी वतले. जाणकार लोक हे सांगतात. आनी हो मुख्यमंत्री जर ते डिसेंबर आतां तेणी खंयचो डिसेंबर ते इयर मेन्शन करूंक ना, तो डिसेंबर जर 24 म्हणटा जाल्यार ओके, ताका सॅल्यूट करपाक जाय, तेणी ते करपाचें. कित्याक आमकां आमची मागणी तीच आसा की हॉस्पिटल बेगींतल्या बेगीन लोकांच्या सेवे खातीर उपलब्ध जावपाचें आनी ते तेंच्यांनी करपाचें. पण फटींगपणां करपाची न्हू. फटींगपणाचो कळस ह्या मुख्यमंत्र्यान घातलेलो आसा. आरोग्याच्या दृश्टीन म्हण, आता ह्या रस्त्यांच्या दृश्टीन म्हण, इवन व्हेरियस प्रोजेक्ट जे पेडणे तालुक्यात आसात त्याच्या दृश्टीन म्हण किंवा रोजगाराच्या दृश्टीन म्हण कांय सिंगल विंडो सिस्टम ना. जनसामान्य लोकांक आधार दिवच्या खातीर ह्या सरकार मिजरेबली फेल्ड गेल्लेले आसा. आनी काल तुमी पयले आसतले गोंय असेंब्लीत अक्षरशः म्हणटात तसो मुख्यमंत्र्याक एक्सपोज केल्लो आसा गोवा फॉरवर्डच्या MLA बाब विजय सरदेसाय. ही लज दिसपाक जाय तेका. आनी कित्याक तेणी तेका विचारलें की तुमी एअरपोर्ट कार्यान्वीत केल्याच्या नंतर झाडां कितली लायली काय म्हणून. तो सांगता आतां फुडें लायतले म्हणून. एक्चुअली द जजमेंट वीच वॉज पास्ड इन द इयर 2020 कळ्ळें जेन्ना सस्पेन्शन लिफ्ट केल्लेले त्या वेळाचेर ऑनरेबल सुप्रीम कोर्टान जजमेंट पास केल्लेली. तेतून इट इज क्रिस्टल क्लियर मेन्शन केल्लेलें आसा की अमूक अमूक झाडां लावपाक जाय म्हणून. तो एअरपोर्टय हेंच्यांनी कमिशन केलें आनी आतां तो सांगता फुडें झाडां लायतलो म्हणून. आय थिंक इट इज अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जजमेंट कळ्ळें. आनी हे तेणी अक्षरशा दिशाभूल केल्लेली आसा आनी गोंयच्या जनतेक फटयल्ले आसा. आनी म्हणून त्या दिसाय हांवें सांगलें की 2014 ज्या हॉस्पिटलाची पायाभरणी जाता आनी आयज आमी 10 वर्सां फुडें आसा म्हणजे आयज आमी 2024 आसा. आरोग्याच्या दृश्टीन जर हे गव्हर्मेंट भारतीय जनता पक्षाचेच सरकार आसा. आयज हो मुख्यमंत्री जावन तो म्हणटा आपण 5 वर्सां आनी फुडें कितें तरी कंप्लीट करून BJPन एक सोल चीफ मिनिस्टर म्हणून तो म्हणटा आपण रेकॉर्ड केलो म्हणटा. तूं रेकॉर्ड कसलो केलो. आयज तूं लोकांक सादी आरोग्याची सेवा दिवंक शकलो ना आनी रेकॉर्ड कसलो केलो तुवें. आनी त्या दिसा कोणी सांगलें की हो विश्वजीत राणे कमी दाखोवच्या खातीर ताका फायनान्स दिना म्हणून. हे तेचेर आरोप आसा. आनी ह्या वर्साच्या बजेटान उलट हेल्थाच्या बाबतींत बजेट तेंच्यांनी डिक्रीज कमी बी केल्लो आसा. सो आतां खंयचे पयशे घालून कितें हो करतलो स्वताच्या पॉकेट. GSIDC ते म्हणजे स्वार्थी मुख्यमंत्री गोंय राज्याक फर्स्ट टायम लागला. ज्याच्या कडेन GSIDC आसा, PDA आसा, इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आसा, PWD आसा, ती इतर होम फायनान्स एड्युकेशन त्याच्यार आमी वचात ना.
हे बारीक बारीक हेका हो मुख्यमंत्री न्याय दिवं शकना आनी सगळ्या खात्यांचो ढिगारो घेवन हो बसलेलो आसा. नशीब देवान ताका आशिर्वाद दिवपाचो, घास करून सकयल ना कोसळ्ळ्या पुरो त्या खात्यांचो ओझा आनी बोजा जावनीचे. सो तेणी जे सांगलें पळय, जशें आमी दोगूय जाण प्रेजेंट आसलेले की आमकां ते बेगींतल्या बेगीन हॉस्पिटल स्टार्ट जाल्लेले जाय, ती तेणी डेटय सारकी डिक्लेअर करपाची केन्ना ती ना जाल्यार पेडण्याची जनता ताका कितें तें दाखयतली. पण आयज गोंयच्या इतिहासान इट इज प्रूव्ड म्हणटात तसो, काल विजय सरदेसायन ताका टोटल एक्सपोज केला. इट इज प्रूव्ड तो फटींगपणां उलयता, फटींगपणाचो तो बाजार करता आनी हो जनसामान्याचो अंत्योदयाचो हो मुख्यमंत्री न्हू, ते फक्त अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय हे फक्त म्हणण्या पुरते उरलेले. आनी तेणी सांगले नीती आयोगाच्या बैठकीक गेल्लो खंय तो दिल्ली, थंय तो फटींगपणा मारून आयलो की सगळ्यांक साक्षर करता म्हणटा तो डिसेंबरा पयलीं म्हणटा तो. आतां कसो साक्षर करता तें आमी नकळो, पण तो मिजरेबली फेल्ड जाल्लो आसा. आनी आतां तेणी जी नवीन जी डेट दिल्या पळय डिसेंबर पर्यंत, तो पर्यंत आमचे लोक उगी रावपाचे ना. नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन आमच्या पेडणे तालुक्याच्या लोकांनी त्या दिसच्या बैठक, त्या दिसच्या एज्युकेशनाच्या वेळार क्रिस्टल क्लियर गव्हर्मेंटाक सांगलेलें आसा की ऑन ऑर बिफोर कळ्ळें 15 ऑगस्ट पर्यंत आमकां हेचेर जर कॉन्क्रीट म्हणटात ते जर डिसिजन जर मेळना गव्हर्मेंटा कडल्यान जाल्यार वी वील गो फॉर म्हणटात तशें पेडणे बंद. जो मुख्यमंत्र्यांचो काल स्टेटमेंट केला की नोव्हेंबरान सगळें काम कंप्लीट जातलें आनी डिसेंबराच्या फर्स्ट विकाक हे लोकांक लागून ओपन आसतलें, फूल फ्लॅज ओपन आसतलें. सो हांसपाची गोश्ट. तशेंच आमचे लोकप्रतिनिधींनीय सांगलें की नोव्हेंबरान सगळ्यांनी इनॉग्रेशनाक येवचें म्हणून सगळ्यांक आपयता म्हणलें. सो आतां पळोवपाक गेल्यार जेन्ना आमी वारंवार 10-15 फावटी तरी आमी थंय विजीट करता जाल्यार थंय अक्षरशः 1 किंवा 2 लेबर आसतात. येद्या मोठ्या हॉस्पिटलाक 1-2 लेबर काम करूं शकता. तो हे दाखोवपाक देखावा जनतेक, गोंयच्या जनतेक दाखोवपाक की आमी कितें काम करता. हे तुमचे एकामेकाक जे बरे रावपाचे जे गोश्टी ते तुमच्याच पर्यंत राव. हे पेडणे तालुकाची जी जनता आसा त्यांच्या जिवाशी खेळो नाका. हे जे तुम्ही स्टेटमेंट केल्यात की नोव्हेंबर म्हयन्यात कंप्लीट जातले काम आनी डिसेंबरान हॉस्पिटल ओपन जातले, जाल्यार एका सायडीन तुम्ही म्हणटात ते DHSाक डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसाक तुम्ही डिसेंबर म्हयन्यात दितले, जाल्यार डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस हे जे बाकीचे इक्विपमेंट्स आसात जे कितें तांकां मशिनरीज जाय ते केन्ना प्रोवायड करतले. रोज ताका स्टाफ आसतलो, डॉक्टर्स आसता, हे खंयच्यान हाडटले ते? ही कितें फोकाणां घेवन बसल्यात तुमी? हो तुमकां कोण क्वेश्चन विचारता म्हणून त्याची आन्सरां दितात. ही फकाणां केलेल्या तुम्ही. अरे बाबा चिंतात, हे हॉस्पिटल जे जावन आसा एक आमचे पेडणेकारांचो एक जीव, तो आमी तुमचे कडेन भीक मागता ते करा. हे स्वता आमकां इन्सिडंट एक घटना घडलेली आसा. हांगा जायत्या टायमार टायमींग ट्रिटमेंट मेळना म्हणून हांगासर खुबशे हांगा आमचे पेडणेचे भाव हांगा मदीं रस्त्यार GMC वयतना मरण पावल्यात. 10 वर्सां जाली. तुम्ही आता नुकतेच कालच्या स्टेटमेंटात तुम्ही म्हटल्यार कॉन्ट्रॅक्टर फेलियर. जर तो कॉन्ट्रॅक्टर फेलियर आसा जाल्यार 10 वर्सां तुम्ही कशे सोसून हाडल्यात? तुमच्या आजपर्यंत नजरेर कसो येवंक ना? जेन्ना काल पेडणेकरांनी एक सिंपल एक मिटींग घेतली ह्या हॉस्पिटला बद्दल फुडील कृती कितें करचे डिसिजन कितें घेवचे, ह्या मिटिंगेचेरच तूं सांगता की कॉन्ट्रॅक्टर फेल. हेच्या पयलीं तुका कळनालो? हे सामान्य आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आसात, जे आमचे गोंयचे भाव जे बाबडे कितें बारीक सारीक कितें करतात, त्यांच्या कडेन मातशी फॉल्ट मेळत तर रोखडोच काडून उडयता मरे. हो ह्या कॉन्ट्रॅक्टराक तूं 10 वर्सां पोसताय आनी नोव्हेंबरान ओपनिंगाक येयात, डिसेंबरान DHSाक तुम्ही सुपूर्द करतल्यात, जाल्यार DHS जो हेल्थ डिपार्टमेंट आसा तो केन्ना आपली तयारी करतलो? आणि प्रत्येक फावटी तू तुझ्या मनशाक लायता की हेल्थ मिनिस्टर फेल आसा, विश्वेश राणे फेल आसा, आनी तुवें अक्षरशः ताका सोपोवपाचो गट वापरला. तू ताका सोपोवपाक उठयता म्हणटा. आणि ह्या तुमच्या राजकारणात नंबर 1 नंबर 2 च्या राजकारणात आमच्या पेडणेच्या जनतेक तुम्ही सोपोवंक सोदता. ही पळय हेल्थ हे डिपार्टमेंट जे आसा, जो जीव आयज खंय तरी लोकांची पुण्याय घेया. ही पापाक खंय वयतल्यात तुमी? ही फटींगपणाचे धंदे सोडा. निदान ह्या हेल्थाच्या जे लोकांची जिवनाशी निगडीत आसा हे डिपार्टमेंट, आणि ह्या डिपार्टमेंटाक न्याय दिवपाचो प्रयत्न करा. PWD डिपार्टमेंट हॉनरेबल CM तुमच्याच कडे आसा, GSADC डिपार्टमेंट तुमचेच आसा, आणि हे दोन्ही डिपार्टमेंट तुमच्याकडे दवरून अख्ख्या पेडणे तालुक्याचो वाट लावपाक तुवें उठयला कितें?
नुकतेच आम्ही आता सांगला ते रिगार्डिंग PWD जे रोड जे पाड घातलेले आहात परतून एकदा सांगता एक शिटकावणी दिता जर ह्या 24 तासा भितर जर ते होणकुला तेका कितें ते टेम्पररी पॅचअप जर तुम्ही करूंक ना जाल्यार 24 वरां भितर हे फुडें कितें डिसिजन घेवंक जाय पळय पंचायत मंडळान ऑलरेडी घेतलेले आसा आणि हे जनतेक गोंयच्या जनतेक दाखोवंक सोदता आमी की हो PWD डिपार्टमेंट आणि GICDC डिपार्टमेंट हे दोन्ही डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे आसात हे अक्षरशः म्हाका दिसता हे आमचे लोकप्रतिनिधी तेका फोर्स करता की हेका तूं न्याय दिवं नाका जनतेचेर परिणाम जावं न्ही अन्याय जावं न्ही आणि त्या विश्वजीत राणेक तुम्ही खंय तरी सोंपोवपाक उठयतात हो तुम्ही दाखोवन दिल्यार क्लियर कळटा हेचेर तुम्ही भायच्या जनतेक सगळ्या सांगता की हेल्थ डिपार्टमेंट करिना काम हेल्थ डिपार्टमेंट तुवें आता कालच्या स्टेटमेंटान क्लियर केला की हितून विश्वजीत राणे ना हितून पुरेपूर कॉन्ट्रॅक्टर फेलर आणि जो GICDCचो चेअरमॅन जे खाते तुझ्याकडे आसा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हो दोगूय फेल